तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत युनिट 4 इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बेस ऑन व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. बघा, तर व्हेरिएबल ॲक्सेलरेशन बेसवर न्यूमेरिकल कसे बघा. तर आता त्यांनी आपल्याला या फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं असतं. बघा, मी तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दाखवतो आधी. आता बघा, ए इज इक्वल टू टी मायनस 6t ह्या असं इक्वेशन असतं. बघा, तर आता हे ॲक्सेलरेशन आपल्याला गिवन दिले, ते काय बोलते, आपल्याला व्हेलोसिटी काढा किंवा डिस्टन्स काढा. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं. आता वरून आपण खाली चाललो आहे ना, ॲक्सेलरेशन दिलं, नंतर आपल्याला व्हेलोसिटी काढायला लावली, नंतर डिस्टन्स काढायला लावलं. त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता जर त्यांनी गिवन आपल्याला जर डिस्टन्स दिलं असेल, एसचं इक्वेशन दिलं असेल किंवा एसचं इक्वेशन दिलं असेल, त्यांनी नाही का 25t³ मायनस 3t² असा इक्वेशन जर दिला असेल, तर त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही जर व्हेलोसिटी काढा आणि ॲक्सेलरेशन काढा. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर वरून खाली जायचं असेल, डिस्टन्स वरून जर आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर आपल्याला काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह. आणि ॲक्सेलरेशनवरून जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय घ्यायचं, इंटिग्रेशन. बघा, हे असा रूल आहे काय, ए व्ही आणि एक्स इथं खाली यायला, इथून खाली हे आलं का इंटिग्रेशन आणि इथून वर गेलं का डेरिव्हेटिव्ह. हा रूल तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट रूल आहे. हा रूल जर तुम्हाला माहीत असेलच तरच तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व व्हायला मदत होणार आहे. तर चला आपण याच्यावर बेस न्यूमेरिकल बघूया. आता बघा, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, हा लेटेस्ट 2024चा पेपरला आलेला क्वेश्चन आहे. बघा, व्हेलोसिटी ऑफ पार्टिकल इज गिवन बाय v इज इक्वल टू 20t² मायनस 100t प्लस 50 वेअर v इज इन मीटर पर सेकंड अँड टाईम इज इन सेकंड. डिटरमाइन दी व्हेलोसिटी ऑफ पार्टिकल वेन ॲक्सेलरेशन इज 0. आता बघा, आता आपण गिवन राईट करू. गिवन व्हेलोसिटी दिलेली, त्यांनी व्हेलोसिटीचं इक्वेशन दिलेलं 20t² मायनस 100t प्लस 50 हे आपल्याला दिलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, डिटरमाइन व्हेलोसिटी ऑफ पार्टिकल अँड व्हेन ॲक्सेलरेशन इज 0. त्यासाठी मी तुम्हाला काय एक ट्रिक सांगितली, ए व्ही एक्स. आता त्यांनी आपल्याला गिवन काय दिलं, व्हेलोसिटी काय काढायला लावलं, त्यांनी ॲक्सेलरेशन काढायला लावलं. बघा, मग आता वरून खाली जायचं, त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह. तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, आता ॲक्सेलरेशन घ्यायचं ना, त्यासाठी असा डेरिव्हेटिव्ह dv/dt इक्वल टू ए येईल. मग याचा ए घ्यायचा आपल्याला, ए इक्वल टू मग काय येईल बघा, 20t² इज इक्वल टू 40t मायनस 100 हे आपलं डेरिव्हेटिव्ह. बरोबर. आता त्यांनी काय कंडिशन सांगितली, डिटरमाइन द व्हेलोसिटी वेन पार्टिकल इज 0 वेन ॲक्सेलरेशन इज 0. ॲक्सेलरेशन 0 असताना म्हणजे ए 0 असताना पार्टिकलची व्हेलोसिटी काढायची. आता बघा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 14t मायनस 100. आता मी जर 0ची इक्वल 100 नेला तर 40t इक्वल टू काय भेटतो, 100. टाईम भेटेल आपल्याला 100/40. 0 कट, टी इक्वल टू काय भेटतो बघा, टी इक्वल टू 10/2.5. टाईम काय आला आपल्याला, 2.5. आता टाईम 2.5 आलेला आहे. ॲक्सेलरेशन 0 असताना त्यांनी आपल्याला कशाची व्हॅल्यू फाईंड करायला लावली, व्हेलोसिटी काढायला लावली. व्हेलोसिटी काढायची, मग व्हेलोसिटीचं इक्वेशन काय आहे, 20t² मायनस 100t प्लस 50 हे इक्वेशन आहे. आता आपल्याला टाईमची व्हॅल्यू पुट करू, 20 इंटू टी किती आहे, 2.5² मायनस 100 इंटू 2.5 प्लस 50. बघा, आता कॅल्सीमध्ये पुट करू, 20 इंटू 2.5² मायनस 100 इंटू 2.5 प्लस 50. बघा किती आलं, -75. हे का आलं तुमचा व्हेलोसिटी. बघा, खूप सिम्पल आहे. बघा, खूप सिम्पल आहे, मीटर पर सेकंद व्हेलोसिटी आली, खूप सिम्पल आहे. आता यात आपण सेकंड नंबरचं न्यूमेरिकल बघू. बघा, आता बघा, न्यूमेरिकल त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय a is equal to 40 minus 30 and a is in meter per second square and t is in second. If at t is equal to 0, velocity is equal to 3 and s is equal to -5, then determine the velocity and displacement at time 3 सेकंद. आपल्याला डिटरमाइन करायची व्हेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट, म्हणजे व्हेलोसिटी आणि डिस्टन्स काढायचं आहे टाईम 3 सेकंद असताना. तर बघा, आता आपला रूल काय आहे, तर ए
आणि व्ही आणि एक्स. आता त्यांनी आपल्याला गिवन काय दिले आहे, ए दिलेलं आहे. बघा आता त्यांनी काय काढायला लावलं आपल्याला, व्हेलोसिटीवरून डिस्टन्स. त्यासाठी आपण इथं काय करणार आहे, इंटिग्रेशन घेणार आहे, हा रूल वापरणार आहे. आता मी ए राईट करतो आधी गिवन. तर ए मी गिवन ॲक्सलरेशन दिलेलं आहे आपल्याला, ए इज इक्वल टू 4t - 30. बघा आता मी जर याचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे मला काय भेटणार आहे, व्हेलोसिटी भेटणार आहे. त्यासाठी मी काय करतो, dv/dt इक्वल टू ए, बरोबर. मी इक्वल टू 4t - 30, बरोबर. म्हणजेच काय येईल, dv इज इक्वल टू 4t - 30 याला dt करतो आणि मी इंटिग्रेशन घेतो दोन्ही साईडला. टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. dv इज इक्वल टू इंटिग्रेशन 4t - 30 आणि dt. बघा आता इथं डी व्ही याच्या वर काय असणार, अप्पर लिमिट नेहमी याचं व्ही आणि याचं टी असणार आहे. इथं टी आहे ना, मग याचं अप्पर लिमिट टी. आणि त्यानंतर इथं व्हेलोसिटीची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, त्यांनी 3 सेकंद दिलेली. बघा इथं मी 3 टाकतो. त्यानंतर आपल्याला त्यांनी टाईम किती दिलेला आहे, बघा टाईम 0 दिले आहे, मी इथं 0 टाकतो. आता चला आपण सॉल्व करू. आता इंटिग्रेशन घेतलं व्हीचं, इंटिग्रेशन काय आलं व्हीचं, व्ही इथं 3 आणि व्ही इक्वल टू. आता याचं इंटिग्रेशन घेतलं काय येईल, 4 × t² / 2 - काय आलं 30t. बघा हे इंटिग्रेशन आलं. अप्पर लिमिट काय दिलेलं आहे टी आणि लोअर लिमिट 0. आता मी याचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. मग काय येईल, v - 3 इक्वल टू, हे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, काय आलं 2t² - 30t. आता बघा मी जर टी पुट केला तर इथं सेम ॲज इट इज इक्वेशन राहणार आहे आणि 0 पुट केला तर हे 0 होऊन जाणार आहे. त्यासाठी मला काही गरज नाही अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट करायची. बघा व्ही काय आला आपला 2t² - 30t + 3. आता हे झालं आपलं इक्वेशन, बरोबर. आता त्यानंतर बघा आपल्याला त्यांनी व्हेलोसिटी काढायला लावली. इथं व्हेलोसिटीचं आपल्याकडे इक्वेशन आलं, व्हेलोसिटी काढायला लावली टाईम 3 सेकंद असताना. आता आपण इथं पुट करू, टी इज इक्वल टू 3 सेकंद असताना व्हेलोसिटी काय आहे, बरोबर. मग व्ही इक्वल टू 2 × t² - 30 × t + 3. बघा आता याचा आन्सर मी तुम्हाला कॅल्सीवर काढून दाखवतो. सॉरी, इथं 2 × 3² - 30 × 3 + 3. बघा आता मी जर हे कॅल्सीमध्ये जर सॉल्व केलं, मला याची व्हॅल्यू भेटते -69 मीटर/सेकंद. याला माझी व्हेलोसिटी. आता त्यानंतर मी जर डिटरमाइन केलं डिस्टन्स. आता मला डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट म्हणजेच एक्स काढायचं आहे, बरोबर. तुम्हाला माहीत नाही. त्यासाठी आता आपल्याला काय इक्वेशन आहे, व्हीचं काय इक्वेशन आहे तिने दिलेलं 2t² आपण काढलं ते 30t + 3 हे इक्वेशन आलेलं आहे. आता याला काय करायचं आपल्याला, आता बघा याचं आपल्याला इथं तिचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घ्यायचं आहे एक्ससाठी. मग डिस्टन्ससाठी काय येईल, इथं dv/dt इक्वल टू एक्स. मग त्यासाठी बघा आता मी राईट करून घेतो, सॉरी, dx/dt इक्वल टू व्ही. मी आता राईट करून घेतो. बघा मग काय येईल, dx इक्वल टू 2t² - 30t. आता बघा इंटिग्रेशन घेतो मी बोथ साईड, dx इक्वल टू काय 2t इंटिग्रेशन स्क्वेअर - 30t + 3 × dt. बघा आता इथं टाईम, आता व्हेलोसिटी इथं एक्स आहे ना, मग इथं डिस्टन्स किती दिलेलं आहे त्यांनी आपल्याला -5. मग इथं -5 पुट केला. त्यानंतर आता इथं टाईम इनिशियली तर टी घ्यायचा आहे. त्यानंतर टाईम इथं किती दिलेलं आहे त्यांनी 0, मग आपण 0 राईट करून घेतला. बघा आता मी इक्वेशन काढतो. इथं काय आला एक्स, dx इंटिग्रेशन एक्स, याचं लोअर लिमिट -5, इथं एक्स इक्वल टू. त्याच्यानंतर इथं काय इंटिग्रेशन त्याचं 2 × t² इंटिग्रेशन t³ / 3 × 30 × t² / 2 + 3t. याला इक्वेशन आपलं इंटिग्रेशन घेतलं. याला अप्पर लिमिट किती टी आणि लोअर लिमिट 0. बघा आता त्याच्यानंतर मी आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. मग x - 6 इक्वल टू -5 इक्वल टू काय येईल 2/3 t³ - 30. म्हणजे इथं काय येईल 15 t² + 3t. इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट व्हॅल्यू पुट करून सारखंच येणार आहे. आता मी याला इकडं प्लसला नेतो. मग काय येईल 2/3 × t³ - 15 × t² + 3t + 5. हे आलं माझं इक्वेशन. आता मला टाईम 3 सेकंद असताना काढायचं आहे. मग मी टी पुट करतो 3 सेकंद. बघा आता 2/3 ×
3चा क्यूब -15 इंटू 3चा स्क्वेअर प्लस 3 इंटू 3 प्लस 5. आता मी याचा आन्सर काढतो, मला डिस्टन्स भेटेल. बघा आता मी कॅल्सीमध्ये पुट करतो. मी कॅल्सीमध्ये पुट केलं तर माझा आन्सर काय येतं बघा, -113 मीटर पर सेकंड. हे माझा डिस्टन्स आलं बघा, -113 मीटर आलं बघा. आता हे डिस्टन्स आलं. यावरच बेस न्यूमेरिकल असतात. फक्त तुम्ही हा रूल लक्षात ठेवा AVXचा. जर आपण खालून वर चाललो तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि वरून खाली आलो तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं. एवढा रूल लक्षात ठेवा. या रूलवर बेस न्यूमेरिकल पडतात. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.